नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या पेपरवरती प्रिन्स कट ब्लाउज 34 साईजचा कशा पद्धतीने कटिंग करायचा ते सविस्तर दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे ब्लाउजची मेजरमेंट आणि डबल फोल्ड कपडा या ठिकाणी घेतलेला आहे। तर बघा, हे जे कस्टमरने लिहून दिलेली मेजरमेंट आहेत, याच मेजरमेंटनुसार आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे। तर कस्टमरचे मी हे अंगावरून घेतलेले माप आहे। तर बघा, इथे हा जो हा डबल फोल्ड पेपर आहे, याच्यावरती आपल्याला ब्लाउजची मेजरमेंट टाकायची आहेत। तर त्यासाठी ब्लाउजचं मेजरमेंट किती आहे बघा, इथे छाती आहे 34। आता इथे उंची घेणार आहोत। तर बघा, इथे उंची किती आहे तेही तुम्हाला व्यवस्थित सांगते। त्या अगोदर डबल फोल्ड पेपर करताना थोडाही कमी जास्त ठेवू नका। तर बघा, 13.5ची उंची आहे, प्लस 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे वरची आणि खालची शिलाई मार्जिन, यासाठी 14.5ची उंची मी इथे घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे कंबर आहे 30, तर 30चे अर्ध येणार आहे 15 आणि 15चे अर्ध येणार आहे 7.5। तर 7.5 चौथा भाग आलेला आहे, त्यामध्ये 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे इथे टक्स पॉइंट आणि नंतर शिलाई मार्जिन इथे घ्यायची आहे 2 इंचाची शिलाई मार्जिन। म्हणजे डायरेक्ट आपण 3 इंच वाढवलं तरीही चालतं किंवा या पद्धतीने वाढवलं तरीही चालेल। तर बघा, इथे 5.5 इंचाची वरपासून मी बगलेची मार्किंग करून घेतलेली आहे। बघा, इथे 14.5 पासून 5.5 इंचाची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे, सगळ्या लाईन्स क्लिअर करून घ्यायच्या आहेत। बघा, इथे छाती अगोदर चेक करू। छाती आहे 34, 34चा अर्ध 17, 17च्या अर्ध 8.5। तर इथे 8.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 2 इंचही घेऊ शकता किंवा 1.5 इंचही घेऊ शकता। मी नेहमी 2 इंच शिलाई मार्जिन घेते, पण ओव्हरलॉक मशीनचा वापर करताना 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेते, कारण आपण इथे एक्स्ट्रा आतमध्ये फोल्ड करत नाही, त्यामुळे 1.5 इंच घेतलं तरी खूप होतं। तर बघा, इथे 10 आहे, इथेही 10, दोन्हीकडेही 10 भरलेला आहे। डायरेक्ट सरळ लाईन टाकली तरीही चालतं आणि या पद्धतीने टाकलं तरीही चालतं। तर बघा, आता शोल्डर आहे आपला 15, 15च्या अर्ध 7.5। आता इथे आपल्याला 7.5 वरती मार्किंग करून घेऊयात एक अगोदर, आणि याच्यातून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे। बघा, 7.5, याच्यातून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे। शोल्डरमधून कधीही 2 इंच मायनस केलं की आपल्याला लागणारं डीप नेकसाठी शोल्डर सरळच मिळून जातं। त्यात आपण बाकीचा गळा आणि शोल्डर ॲडजस्ट करायचं असतं। तर बघा, जिथे आपल्याला शोल्डर मिळालेला आहे तिथपासून सरळ लाईन टाकून घ्यायची किंवा टेपनं चेक करून घेतली तरीही चालते। तर बघा, इथे मी 1.5, त्यानंतर 1, या पद्धतीने 1, 1.5ची 2 मार्किंग करून घेतलेली आहेत। आता त्यानंतर आपल्याला बगलेचा आकार घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी बगलेचा आकार डायरेक्ट पट्टीच्या मदतीने घेते। हातानं घेतला तरीही तो व्यवस्थित येतो आणि पट्टीच्या मदतीने घेतला तरीही तो व्यवस्थितच येतो। प्रॅक्टिस झालेली असती, फक्त पट्टीने थोडासा वेळ कमी लागतो, त्यासाठी फास्ट काम होतात म्हणून पट्टी वापरते मी। तर बघा, दोन्हीही मार्किंग करून झालेले आहेत माझ्या इथे। बगलीच्या बॅक आणि फ्रंट इथे दोन्हीही आपल्याला मिळालेलं आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर 3 इंच, बाकी उरलेला जो आहे तो गळा 2.5 इंचाचा। बघा, इथे 2.5 इंचाचा गळा आहे। फ्रंट नेक डिप्थ आहे आता इथे 6.5, इथे 2.5ची लाईन करायची, एक सरळ खून करायची, त्यानंतर एक सरळ मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथे गळ्याचा बॉक्स इथे मिळालेला आहे। आता इथे तुम्ही हाताने आकार दिला तरीही चालतं। तर बघा, इथे या पद्धतीने फक्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे बघा, आता वरतून बगलेपाशी 4.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। उंची किती आहे 14.5, म्हणजे आपण इथे 4.5चं खालून वरती मार्किंग करू शकतो। आता इथे छाती किती आहे तर 34, छाती 34 असल्यानंतर छातीचा 10वा भाग, 34चा 10वा भाग 3.4 येईल।
बघा इथे छातीला 34चा 10वा भाग काढायचा आहे इथे. तर छातीचा 34चा 10वा भाग 3.4 आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण आपल्याला शिलाई मार्जिन जी असती म्हणजेच बटन पट्टी जोडण्यासाठी आपण साईडने तर मार्किंग वाढवतो मार्जिन, आणि समोरच्या साईडला बटन पट्टीसाठी थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं पाव इंच. म्हणजे 3.6 घेतलं तर बघा इथे 3.6 घेतलं तर खालच्या साईडला अर्धा इंच मायनस केलेला आहे. तुम्ही पाहू शकता बघा, 3.6 होतं, इथे अर्धा इंच मी मायनस करून घेतलेलं. आणि इथे आपल्याला तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने मी इथे तिरकी लाईन टाकून घेणार आहे. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला काय काय करायचे आहेत बदल. आता हा जो आहे भाग तो जोडून घ्यायचा आहे. जिथे 3.6 आणि 4.5 घेतलेला आहे तो भाग जोडायचा असतो. पण त्या अगोदर इथे आपण जिथे अर्धा इंच मायनस केलेला आहे तिथपासून आपल्याला मार्किंग करायचं आहे. बघा, सरळ लाईन घ्यायची नाही. इथे 2.25 घेतलेला आहे मी. बघा, जिथे 2.25 घेतलेला आहे तिथे अंदाजे 2 ते 2.5 इंच एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे. या लाईनला व्हॅल्यू जास्त देऊ नका, फक्त अंदाजे घ्या 2-2.5 इंच. आणि इथपासून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, प्रिन्सचा खालचा भाग आणि वरचा जो आहे तो या पद्धतीने सरळ जोडून घ्यायचा आहे तिरकस आकारामध्ये. थोडासा गोलही आकार आलेला पाहिजे, एकदम तिरकी लाईन मारू नका. तर बघा, हा जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. हा भाग मी पूर्ण कट करून घेणार आहे. म्हणजे इथे आपल्याला या पद्धतीने शिलाई मार्जिन दिली तर याला पफ आपोआप येणार आहे. तर बघा, आता इथे बॅक आणि फ्रंट आपण कटिंग करून घेणार आहोत. कसं करायचं कटिंग ते बघा. त्या अगोदर काय करायचं, पेपर कमी जास्त आहेत का ते चेक करून घ्या. जर कमी जास्त असतील तर व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, दोन्ही पेपर मी एकत्र कटिंग करून घेत आहे. आता बघा, वरचं जे 1.5चं मार्किंग होतं तर ते अगोदर कट करायचं. म्हणजे पाठीच्या भागासाठी त्या पद्धतीने कटिंग केलं तर एकदम सोपं जातं. म्हणजे पाठीचा भाग लगेचच आपला कट झालेला असतो इथे. बघा, इथे पाठ आपली पूर्णपणे तयार आहे. बॅक आणि फ्रंट, आता फ्रंटमध्ये काही चेंजेस करायचे आहेत, बॅकमध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. फक्त गळा काढून घ्यायचा आहे. इथे बघा, हा फ्रंटसाठी जी बगल आहे ती मी इथे कट करत आहे. म्हणजे फ्रंट आणि बॅकमध्ये अर्धा इंचाचा डिफरन्स असतो, त्यामुळे इथे बॅक आणि फ्रंट मी लगेचच कट करून घेतलेलं. त्यानंतर इथे गळ्याचा भाग जो आहे तो तुम्हाला अजून पसरट हवा असेल तर तुम्ही पसरट आकारामध्ये कटिंग करू शकता. जर आतमधून हवा असेल तर आतमधून आपण इथे कटिंग करू शकतो. तर बघा, इथे प्रिन्सचा हा साईडचा भाग जो आहे म्हणजे गळ्याकडचा तो बाजूला झालेला आहे. आणि हा जो आहे साईड पीस म्हणून, तर तो हा भाग काढून टाकल्यानंतर तोही इथे आपला बनणार आहे. बघा, आता दोन्ही भाग एकदम परफेक्ट असे इथे बनलेले आहेत. बघा, या पद्धतीने दोन्हीही भाग बनलेली आहेत. आता याला वाढवायचं कसं ते इथे समजावून सांगते. जिथे आपण दोन्ही बाजू कट केलेल्या आहेत तिथे अर्धा इंच वाढवायचे आहेत. आणि खालच्या साईडला हा जो साईड पीस आहे त्याला अर्धा इंच खालच्या साईडला वाढवायचं. आणि हा साईड पीस फक्त इथे अर्धा इंच. आणि इथे आपण जो गॅप काढलेला होता 2.25 इंचाचा, बघा हा गॅप, तेवढंच मार्किंग इथे वाढवायचं आहे. बघा, इतकं वाढवायचं आणि इथे तिरकी लाईन टाकून द्यायची. एवढेच चेंजेस इथे करायचे आहेत. यात काहीही बदल करायचे नाहीत. आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर. आता बघा, इथे आपल्याला बॅकला नेक डिझाईन काढून घ्यायचे आहे. नेकचा गळा काढून घेऊ बॅकचा. तर शोल्डर इथे घेणार आहोत 3, बाकी राहिलेला गळा मागवाच्या सारखा सेम. त्यानंतर नेक डीप पाहूयात. नेक डीप किती आहे तर 10.5चा गळा आहे इथे. सरळ लाईन टाकून घेऊयात आपण इथे. त्यानंतर वरपासून खाली ही आपल्याला थोडीशी तिरकस लाईन टाकायची आहे. कस्टमरला खालून पसरट गळे घालायची सवय असल्यामुळे इथून खालून तिरकस लाईन टाकली तरीही चालतं. तर बघा, या पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडला गोल आकार, चौकोनी आकार, पानगळा, मटका किंवा इतर तुम्हाला जे शेप द्यायचे आहेत तेही तुम्ही देऊ शकता.
तर बघा इथे आपला गोल गळ्याचा आकार तयार झालेला आहे. त्याचं कटिंग मी इथे करून घेणार आहे. पहा इथे जसा आहे तसा आपल्याला इथे गोल गळा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा मी इथे गोल गळा कट केलेला आहे. बघा पाठीचाही भाग या ठिकाणी आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. फ्रंट तर अगोदर तयार करून घेतला होता आपण. बघा बॅक आणि फ्रंट इथे पूर्ण तयार झालेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बाही कटिंग करता त्याच पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करू शकता. बघा इथे कसं वाढवायचं ते मग सांगितलेलं होतं, त्याच पद्धतीने बाकी कुठेही चेंजेस करू नका. श्री स्वामी समर्थ.